महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या चॅनल मध्ये आपलं स्वागत. आपण आतापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रात ज्यांनी यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांची आपण मुलाखती घेत आलेलो आहोत. सध्या आपण अशीच आगळी वेगळी मुलाखत एक मेंढपाळांचे सुपुत्र सातारा जिल्ह्यात मान तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात असलेल्या सोकासन गावचे सुपुत्र सागर विरकर हे गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी त्यांची नुकतीच सातारा पोलीस म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्या आई वडिलांनी आतापर्यंत शेती, मेंढपाळ असा अनेक व्यवसाय करत त्यांना शिक्षण दिलं आणि हे त्यानंतर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर आपल्याला ही मुलाखत कशी वाटली किंवा अजून कोणाच्या मुलाखती घ्यायच्या असतील तर त्या नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त जे विद्यार्थी पोलीस भरती, मिलिटरीचे शिक्षण घेतात किंवा भरती करायची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवा हीच विनंती. शिक्षणानंतर 10वी 11वी कुठे केली? 11-12वीला मी देवळी कॉलेजला ऍडमिशन घेतलं सायन्सला. त्याच्यानंतर काय पुढे परिस्थिती हलकी असल्यामुळे तिथे काय शिक्षण घेता आलं नाही. म्हणजे माझा मोठा भाऊ फार्मसीला असल्यामुळं आणि बहीण पण ग्रॅज्युएशन झाली, छोटी बहीण तिचं लग्न झालं, त्यावेळी परिस्थिती जरा हलकीच होती. आई वडील मेंढपाळ असल्यामुळं त्यांच्याकडे परिस्थिती ऍडमिशन घ्यायला आपल्याला पैसे नव्हतं. मग त्यानंतर मी ठरवलं आपलं बाहेर ऍडमिशन घ्यायचं आणि शिकायचं. यशवंतराव विद्यापीठाला ऍडमिशन घेतलं मी. ओके. ते सगळं करत असताना काही दिवस तुम्ही मुंबईमध्ये रिक्षा चालवली किंवा अनेक ठिकाणी जॉब वगैरे बघितलं, त्यानंतर बघण्याचा प्रयत्न केला. नंतर तुम्ही शेतीकडे वळाला आणि शेतीतून पुन्हा अकॅडमीकडे गेला. हे कसं काय काय घडलं या सगळ्या प्रोसेस? ज्यावेळेस माझी 12 झाली त्यावेळेस परिस्थिती हलकी असल्यामुळं मग मी म्हटलं जायचं मुंबईला, काहीतरी काम करू, घरच्यांना थोडा हातभार लागेल, बाहेर शिक्षण पूर्ण करू, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू. मी म्हणून बाहेर मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर तिथं मी रिक्षा चालवली. रिक्षा शिकवल्यानंतर परत आमचं चुलत एक्सपायर झाल्यानंतर मी परत गावाला आलो. गावाला आल्यानंतर त्यावेळेस आर्मीची भरती निघाली होती. मग मी प्रॅक्टिस केली आर्मी भरतीची. त्यात कोल्हापूरला म्हणजे माझं रनिंग बसलं होतं, मग मला ते चेस मध्ये काढलं. त्याच्यानंतर लॉकडाऊन पडलं परत. तिथून पुढे 2020 ला लॉकडाऊन पडलं आणि त्यातून लॉकडाऊन पडल्यानंतर मग परत काय बाहेर जास्त जाता आलं नाही. मग हे घरचं शेतीची कामं, कुठं हे दुसऱ्या रानात जाऊन काम करायची. परत गाया एक गाय होती आमच्याकडे, त्यानंतर 1-2 गाया झाल्या. माझा भाऊ मोठा तो इथं रानामध्ये डॉक्टरांच्या तिथं मेडिकल जॉबला होता. तो बघत बघत मग तो पण बघू लागायचा. मग दोघं गायांचं वाढवलं गाया. हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचे भाव किंवा अनेक मित्र म्हणले की प्रॅक्टिस वाढव, अकॅडमी जॉईन कर. काय काय घडले या सगळ्या प्रोसेस मध्ये? ज्यावेळेस मी गावाला होतो ना त्याच्या वेळेस म्हणजे मी म्हणाच मला त्यावेळेस भरती लॉकडाऊन पडल्यामुळे भरती निघत नव्हती ना. अगोदर लेखी झालती त्याच्यामुळे म्हणलं काय लेखी आपल्याला निघणार नाही. माझी क्वालिटी मला माहित नव्हती काय ती. मग त्याच्यानंतर मला माझा भाऊ म्हणायचा अकॅडमीत जा, हे कर ते कर. मी त्याला म्हणायचो नाही, मला अकॅडमी भरती करायची नाही असं हे. मग त्याचे मित्र शिरकोळ सर बोलले अकॅडमीत जॉईन कर. मग परत नंतर लॉकडाऊन पडल्यानंतर मग लॉकडाऊन भरती निघालीच नाही. परत मी मुंबईला थोडे दिवस गेलो, 2-3 महिने. तिथं सिक्युरिटी मध्ये एक जॉब केला, पॅराग्राफ सिक्युरिटी मध्ये. परत ऍड पडली भरतीची. मग ऍड पडल्यानंतर मी परत आलो गावाला. आल्यानंतर मी 15 नोव्हेंबरला मी 2022 ला अकॅडमी जॉईन केली डबल. परत अकॅडमी जॉईन केल्यानंतर परत ज्या दिवशी मी फॉर्म चालू झाले भरायचं त्यावेळेस मी अकॅडमी जॉईन केली. पण ज्या दिवशी मी अकॅडमी जॉईन केली त्यावेळेस म्हणजे मला प्रॅक्टिस पूर्णपणे बंद होतं. मला प्रॅक्टिस मध्ये काय रनिंग बिनिंग काय होत नव्हतं, गोळा जात नव्हता. पण मी अतिशय खडतर म्हणजे जास्त प्रयत्न केला, अभ्यास बी करायचा त्या जोमानं, परत गोळा टाकायचो, प्रॅक्टिस करायचो. ते सगळं करत करत मग मी सगळं कव्हर केलं. आणि 2022-23 भरतीत मी कुसळगावला एक 4 मार्कात राहिलो SRPF मध्ये आणि नायगावला एक 7 मार्कात राहिलो. आणि बाकी मी ठाणे सिटी फॉर्म भरले पण मी पात्र झालो नाही, लेखीसाठी पात्र झालो नाही कुठं. त्यावेळेस आपली कमी होती म्हणजे ग्राउंडची कमतरता होती आपल्याकडे, त्यामुळे झालो नाही. नायगावला मी काटा पात्र झालो. आणि परत नंतर मग ज्या वेळेस निकाल लागला कुसरगावचा त्यावेळेस घरच्यांना सांगितलं इथून जाताना आता पोलीस आपल्याला सातारा पोलीस किंवा जिल्हा पोलीस कुठं ना कुठं व्हायचं, आपल्याला भरती व्हायचं. त्यावेळेस इथून गेलो मी निघून. ओके. खर तर या यशामध्ये आई वडील, भाऊ, नातेवाईक आणि त्यानंतर शिरकुळे सर किंवा अकॅडमीच काय योगदान आहे सगळ्या आणि सरांचं? कारण एकतर अकॅडमी मी जवळ बघितली, अकॅडमीच्या स्थापनेपासून मी त्या अकॅडमी मधले आता तुम्ही जर तसा विचार केला तर 7वे 8वे विद्यार्थी या सगळ्या यशामध्ये. काय म्हणजे अकॅडमी
एकतर फीला पण तुम्हाला मदत सरांनी केली किंवा बाकीची पण मदत 100% केली असेल. काय सांगताल अकॅडमीबद्दल? सिरको सरांची अकॅडमी, फिनिक्स अकॅडमी म्हणजे एक नामवंत शिक्षक आहेत सिरको सर. त्यांचा काय तोडच नाही कुठं शिक्षणाच्या बाबतीत. हम्म. आणि त्याच्याबद्दल मग आम्ही तिथं प्रॅक्टिस करत होतो किंवा अभ्यास करायचो. मग काय जरी अडचण आली आम्हाला, तर वेळोवेळी आम्हाला सिरको सर मार्गदर्शन करत होते. बाबा हे असं नाही, असं करायचं, ह्याचा अभ्यास असा करायचा, हे सांगायचं, प्रॅक्टिस असं करायचं. ते सरांचं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी करायचो. आणि सरांसोबत दुसरे एक माझे मित्र होते, ते पण सांगायचे हे असं कर, तसं कर. मग आम्ही अभ्यास करायचो. पहाटे उठायचो 4 वाजता. 4 ते 6 पर्यंत स्टडी. परत तिथून ग्राउंड करायचं. ग्राउंडवरनं परत रूमवर यायचं. फ्रेश वगैरे होऊन परत डबा आणायला चालत खाली यायला स्टँडवर. तिथून सगळा असा प्रवास आमचा चालू होता. ओके. आता तर तसं बघायला गेलं तर तुमच्या गावातले एक गेल्या 2-3 वर्षापासून कोण ना कोणतरी भरती होतंय. आता हा. कसं वाटतंय? म्हणजे अनेक जणांच्या मला आता सत्कार मुलाखतीला मी स्वखर्चाने आता माझी स्वतःची ह्या 2 वर्षात 8वी-9वी वेळ आहे. याबद्दल काय सांगचाल? की अनेक दिवसापासून तुम्ही स्वखर्चामध्ये मित्रांचे बॅनर किंवा नातेवाईकांचे बघत होता. आज स्वतःचा बॅनर बघताना कसं वाटतं? आनंद होतोय. ज्या गावामध्ये आपण राहिलो, त्या गावामध्ये आपल्याला म्हणजे जास्त म्हणजे कसं ज्यावेळेस मी शेती वगैरे करत होतो ना, त्यावेळेस जास्त कोण ओळखत नव्हतं. आता जसं भरती झाल्यानंतर सगळ्यांसोबत येतात, बोलतात. ते पाहून आनंद होतोय. आणि माझं म्हणजे गावात यशस्वी विद्यार्थ्यांचे बॅनर लागत होतं. तिथं माझा पण बॅनर लागला. एक आनंद पळशी झाला. जसं अधिकाऱ्यांचं गाव किंवा बेदाला ओळखलं जातं तसं आता स्वखर्चामध्ये पण बरेच जण हा, बरं. भरती झालेत किंवा यश मिळवतात. हा. त्यात कसं वाटतंय? चोकासन गावच म्हणजे जास्त करून दरवर्षी एक 4-5 विद्यार्थी यशस्वी होतातच. त्यात चोकासनचा इतिहास चांगला आहे. आणि आता ह्या वर्षी पण एक 4-5 झालेत, अजून 4-5 होतील. काय अजून एक्झाम पाठीमागे आहे, त्यांचे होतील, रिझल्ट लागतील. पण आनंद आहे जरा सगळ्यांना, आपण पण त्यात सामील झालो. आपल्याला बी त्याचं चोकासन गावचं एक नाव रोशन करण्यासाठी आपल्याला एक संधी मिळाली किंवा आपण ती संधी सोनं केलं. सागर विरकरचे मामा आहेत आपल्यासोबत. काय वाटतं सागर, एक पोलीस झाला, तुमचं स्वप्न पूर्ण झालं आणि सागरच्या कुटुंबाचं तुमचं अनेक वर्षापासून हे नातं आहे आणि सागरचा तुम्ही संघर्ष बघितलाय, त्याला येणाऱ्या अडचणी बघितल्यात किंवा शिक्षणाच्या वेळेस येणाऱ्या अडचणी बघितल्या. सागर हा गरीब परिस्थितीतून शिकत आलेला मुलगा, गरीब कुटुंबातला मुलगा. आणि सागर विरकरचे मामा आहेत आपल्यासोबत. काय सांगताल सागर नी पोलीस भरती क्षेत्रात एक यश मिळवलंय? सागर भरती झाला याबद्दल मला त्याचा मोठा आनंद झाला. कारण एक गरीब कुटुंबातला मुलगा परिस्थितीचा सामना करून एक चांगल्या ह्यानं यश मिळवून चांगल्या नोकरीला लागतोय. ह्याचा एक स्वाभिमान आहे, कुटुंबासाठी स्वाभिमान आहे आणि नातेवाईकासाठी सुद्धा त्यांचा एक स्वाभिमान आहे. शिक्षणात ह्याच्यात अडचणी येत गेल्या, त्यातनं शिक्षण घेतलं. अनेक व्यवसाय त्यांनी स्वतः मदत केली. मेंढपाळ हा त्यांचा मूळचा व्यवसाय आहे आई वडिलांचा, त्यात त्यांनी मदत केली. भावाबरोबर त्यांनी एक शेतीत मदत केली. त्यातनं ती शिकत आलं आणि चांगल्या रीतीने त्यांनी पुन्हा आपल्या अकॅडमी जॉईन करून त्यातनं ती जॉईन झालं. आता म्हणजे नोकरीला भरती झालं ती नोकरीत. आता तुम्ही बघताय तुम्ही पण अनेक ठिकाणी फिरताय वगैरे. आता तुम्हाला माहिती आहे की सरकारी नोकरी मिळवणं तसं अवघड खूप झाले आणि अतिशय अवघड. मिळवायची तर मग 20 लाख द्या, 30 लाख द्या, असं सगळा रानबाजारच झालाय नोकरीचा. आणि ह्या ह्याच्यात पोलीस होणं, नोकरी मिळवणं तसं सोपं नाही, कारण कॉम्पिटिशन लय आहे. म्हणजे एक जागा असेल तर 1000 पोरं भरतीला उतरतात. त्याबद्दल काय सांगताल? कारण एवढ्या सगळ्यात सागरनी हे सगळं मिळवणं सोपं नाही. नाही, त्यांनी तसं त्यांची जिद्द आणि चिकाटी महत्वाची ठरली. ते असतानाच लहानपणापासून जिद्दी आहे आणि त्यांनी भरपूर चिकाटी केली. पडलं तरी उठून पुन्हा आणखी पुढे जायचं असं त्यांनी मनातच निश्चय करून ठरवलेलं होतं. 1-2 भरत्या झाल्या, मला वाटतं 1-2-3 भरत्या झाल्या, त्यात ती पडलं होतं. पण पुन्हा उभा राहून पळण्याचा प्रयत्न केला आणि पळत पळत आता त्यांनी ती यशाचं शिखर गाठलं. सागर विरकर यांचे मोठे बंधू आहेत ते
मेडिकल व्यवसायासोबत शेती पण करतात आणि सागर विरकर यांचं जे यश मिळालं या यशामध्ये त्यांच्या मोठ्या बंधूचा खूप मोठा वाटा आहे. अगदी सगळ्याच अडचणीमध्ये त्यांनी मदत केली. ज्यावेळेस रात्री 12 वाजता तुम्हाला फोन आलता, त्यावेळेस कसं वाटलं किंवा काय प्रसंग काय मनात तुमच्या काय आलं? त्याचा अचानक रात्री फोन आला. लिस्ट लागली, त्याचा फोन आला. तो बोलला की लिस्ट लागली. हम्म. मग मी त्याला म्हणलं लय गडबड करू नको, लगेच व्यवस्थित बघ अगोदर. चेक मग करा आमचं अगोदर एक 2-3 फोन झालं दोघांचं. हम्म. आणि त्यानं वेळोवेळी मला म्हणजे होणाऱ्या काय अपडेट आहेत त्या कुठल्या पण, समजा आता प्रोसेस काय आहे चालू? मुंबईची लिस्ट लागली त्यावेळेस पण मला फोन करून सांगितलं असं असं लागलंय. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यानं पहिला फोन मलाच केलाय. म्हणजे असं त्यावेळेस पण त्याचा फोन आला रात्रीच्या 12:30 वाजलेल्या. मग त्यानंतर फोन आला, मग परत त्याचा तिसरा फोन आला त्यावेळेस तो म्हणला फायनल झालंय आपलं, बसलंय. मग मी वडिलांना सांगितलं. परत नंतर मग आईला उठवलं, म्हणलं झाला आपला बाबू वरती झाला. मग आम्ही असं आनंदही केला. ती फटाके होती दिवाळीला राहिलेली ते आम्ही फोडले इथं. मग म्हणजे असं एकंदरीत गेल्या 2-3 वर्षामध्ये मी ज्यावेळेस सोकासनला आलो काहीतरी कामानिमित्त किंवा पत्रकारिता, त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुमच्या गावात एकतर बॅनर असायचा, पोलीस, PSI, काही तलाठी, काहीतरी झालेलं, सरकारी नोकरी, अगदी राजकीय बॅनर नाही. ह्या वेळेस येताना तुमच्या बंधूचा बॅनर मी बघितला. कसं वाटलं की तुमच्याच गावात ज्यावेळेस स्वतःच्या भावाचा बॅनर बघताना? म्हणजे असं म्हणजे आतापर्यंत जे मुलं भरती झालीत ना, ते पण म्हणजे असं ते मी त्याला सांगायचो की त्यांच्याकडे बघून काहीतरी आपण बनलं पाहिजे किंवा झालं पाहिजे. म्हणजे आम्हाला पण असं वाटायचं की आपल्यात पण कोणतरी असं बनलं पाहिजे. सरकारी नोकरीत कुठं का होईना, म्हणजे पोलीसच व्हावं असं काय नाही, मिलिटरी कुठं पण व्हावं, आर्मीत होऊ द्या, कुठं पण होऊ द्या, असं म्हणजे वाटायचं एक इच्छा. म्हणजे त्यांचं एक रोल मॉडेल समोर ठेवून मग मी असं घडवण्याचा प्रयत्न केला त्याला. म्हणजे प्रत्येक वेळेस असंच की बाबा असं नाही तसं, हे नाही हे केलं पाहिजे, ते नाही ते केलं पाहिजे. म्हणजे असं ते हट्टी आणि जरा थोडासा रागीट स्वभावाचा म्हणजे असं होता पहिल्यापासून. मग त्याला असं एक गोष्ट अशी 3-4 वेळा समजून सांगितली की तो मनावर घेत होता. आणि त्यानं ती म्हणजे असं तो विचार करायचा बाबा हे सांगते ती बरोबर सांगते, म्हणजे असं त्याच्या ती मनाला वाटायचं. मग त्याला जेव्हा बरोबर वाटेल त्यावेळेस तो म्हणायचा बरं ठीक आहे मी असंच करतो. म्हणजे आणि आता त्याचं गावात बॅनर बघून मग असं एक समाधान वाटतंय की बाबा काहीतरी करून दाखवलं, केलं ते. काय सांगतात एकंदरीत शिक्षणाचा प्रवास वगैरे किंवा लहानपणीच्या काय तुमच्या आठवणी असतील? लहानपणीच म्हणजे कसं मी 12वी झाल्यानंतर मला BSc ला ऍडमिशन भेटलेलं इथं. मी त्यावेळेस BSc करत होतो. त्यावेळेस आमचा चुलत भाऊ एक होता तिकडे सातारला फार्मसीला. त्यावेळेस मग तो म्हणला BSc ला नको घेऊ ऍडमिशन, आपण इथं फार्मसीलाच घेऊया. मग त्यानं सगळं ते काम सगळं केलं, प्रोसेस केली. मग कॅप्रॉनच्या लिस्टला माझं 2 नंबरला माझं नाव आलं तिथं परत फार्मसीला. आणि तो तिथं असल्यामुळे आम्हाला सगळं सोपं गेलं. आणि त्यानंतर मग फार्मसी मी पास आउट म्हणजे पूर्ण केली. मग त्यानंतर असं झालं की इथं म्हणजे पहिलं असं म्हणजे शेतीकडून येणं काय राहिलं नाही ना. मी